रव्याचा झटपट होणारा नाश्ता आज बनवणार आहे। तर मी 4 लोकांसाठी 1 कप रवा घेतलाय, तो मी मिक्सरला टाकत आहे। तसंच दही आहे, हे घरचं घरी लावलेलं दही आहे। तर हे दही पण आपण 1 कप टाकणार आहोत। तर 1 कप जास्त होईल असं मला वाटतं, तर अर्धा कपच टाकूया आपण, बघू। जर कमी पडलं तर अजून टाकूया अर्धा कप। दही पण घेतलंय, हे घरचं दही आहे, भरून घेतलं 1 कप। आणि आपल्याला कप आपण दही 1 कप रवा घेतलाय, तर त्यातमध्ये आपण नमक टाकून घेऊया। बेताचंच टाकायचं, जास्त टाकायचं नाही, खारट होऊ शकते। तर हे छोटे चमच आहेत, ते 2 टाकलेत। आपलं आंबट दही असल्यामुळं थोडीशी साखर टाकणार आहे। तुम्ही गोड दही वापरलं तरी चालतंय, कारण शक्यतो गोड दहीच वापरा। जी पित्त प्रकृती आहे त्यांना आंबट दही चालत नाही। तर माझ्या घरामध्ये आहे पित्त प्रकृतीची माणसं, म्हणजे मुलगा मुली, त्याच्यासाठी मी साखर टाकत आहे दह्यामध्ये। तर हा नाश्ता जो आहे ना, खूप स्वादिष्ट आणि खूप चविष्ट लागतो। आता फिरवून घेऊया छान। हे असं फिरवून घ्यायचं आणि आता आपण भांड्यामध्ये काढून घेऊया। असं मस्तपैकी बॅटर तयार झाले। याच्यात पाणी वगैरे काय वाटायचं नाही, खूप छान असा सुट्टीच्या दिवशी। आता आज माझा मुलगा घरी आहे, काम करतोय ऑफिसचं, त्यासाठी ही स्पेशल आणि सगळ्यासाठीच आहे स्पेशल डिश। तर आता हे सगळं काढून घेऊया आपण। ह्यामध्ये लसूण, आलं, मिरची आणि जिरं असं याचं वाटण करणार आहोत आपण। परत एकदा सांगते, अद्रक, लसूण, मिरची आणि जिऱ्याचं वाटण करायचं। टाकून घेऊया। बारीक चिरलेला कांदा, लहान मुलांना मोठ्यांना कसा वेगळा वेगळा नाश्ता पाहिजे असतो ना, असं वेगळं हटके काहीतरी, तर त्यांच्यासाठी आहे, सर्वांना आवडणारा असा आहे हा नाश्ता। गाजर किसलेला आहे, हे सगळं पौष्टिक आहे। तुम्ही ह्यातमध्ये बीटरूट पण टाकू शकता। आता माझ्याकडं अवेलेबल गाजरच होतं, त्याच्यामुळे मी गाजर टाकले। गाजर, कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरलेली, एवढंच उपलब्ध होतं माझ्याकडं, म्हणून एवढंच टाकले। तुमच्याकडे जर कॅप्सिकम असेल तर ते टाकू शकता तुम्ही भाज्या। ते केकचं आहे ना गोल भांडं, त्याला धुवून तेल स्टँड होते ना, आपण पाणी कढईमध्ये ठेवलंय। आता त्यातमध्ये आपण हे स्टँड ठेवूया आणि मग आपलं भांडं ह्यातमध्ये ठेवूया। हे केकचं भांडं आहे माझ्याकडं, तर हे भांडं पण, त्या भांड्याला तेल लावून घेते। त्याला चांगलं तेल लावून घ्यायचं। तर आता हे आपलं, थोडंसं मी यात तेल टाकते, ऑइल टाकले मी थोडंसं, आपलं सोडा म्हणजे आपला खायचा सोडाच ना, मध्ये बेकिंग सोडा टाकून घेऊया।
हो का, अर्धा चमचा आहे तर तो टाकून घेऊया. त्याच्यावर थोडं पाणी टाकू. मिक्स करून आता आपण ह्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. दाखवू थोडा आता ह्यातमध्ये आपण टाकून घेऊया. असं याला हे करून ह्याच्यात ठेवून देऊया स्टीम. 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवून देऊया. त्याचं वाफ नाही गेली पाहिजे. आता 10 ते 15 मिनिटं आपण ठेवूया. आता आपण हिरवी चटणी बनवायला घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य: सुकं खोबरं, डाळी, पंढरपुरी डाळी, आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर. चांगलं झालं, मस्त झालं आमचं देवदर्शन. व्हिडिओ बघितला का? होय, आले का तुम्ही लगेच मग? होय, काय 15 ते 20 मिनिटं ठेवलं होतं मी चांगलं हे व्हायसाठी. हो का, मस्तपैकी आपलं फुललंय बघा. किती वरती आलंय हे बघा, केक सारखा. तर ह्याला आपण गार करायला ठेवूया. गार झाल्यानंतर आपण याला हो का कसं उरलंय त्याला पूर्ण चांगलं गार होऊ द्यायचं आणि मग आपण ह्याचे स्लाइस करायचे. आणि हो का, ही चटणी पण झाली आपली तयार. हो का, ही 4 लोकांसाठी बनवलेली आहे. तर आता तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहेत त्या हिशोबानं तुम्ही बनवू शकता. हो काय, त्याला आता तडका देऊया आपण. एका भांड्यात उडदाची डाळ टाकली. आता आपण फोडणी देणार आहे. उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे. आणि आता राई टाकते. राई पण जरा नाही का जास्त टाकते. 3 चमचे टाकली राई. ह्यातमध्ये जिरं नाही टाकायचं. जिरं आपण वाटणमध्ये टाकलेला आहे. आणि हा कढीपत्ता आहे आमच्या गार्डनमधला. तर तो कढीपत्ता मी हे चांगलं हे झाल्यावर मग मी टाकणार आहे. एकदम फ्रेश कढीपत्ता आहे गार्डनमधला. हो का, आता मी आत्ताच नाही टाकणार. टाकायला मला आवडतो. कवळा आहे एकदम गार्डनमधला. आता डाळ पण आपली ही झाली फ्राय. मोहरी पण तडतडली, कारण मोहरी तडतडणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ती पूर्ण चांगली भाजली ना की मग चटणी एकदम छान होते. बघा, मस्त त्याला ब्राऊन कलर आला. गॅस बंद करते आणि आपण ह्याच्यावर तडका दिला. तर आता आपण हे थोडंसं गार होत आलंय. तर त्याला आपण एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. खूप असं सॉफ्ट झालंय.
आता आपण हे ना ताटामध्ये काढून घेऊया. मस्त असं स्पॉन्ज आणि एकदम फ्लफी झाले हो का, खूपच भारी झाले. आता आपण ह्याला उलट करून हे बघा, खूपच असं मस्त झालंय. हे का, एकदम भारी झालंय असं. तर आता ह्याला आपण कट करून घेऊया. ही स्लाइसमध्ये बनवलेली रवा इडली आहे आणि न्यूट्रिशन्स त्यात गाजर वगैरे सगळं टाकले. तर आपण ह्याला आता कट करून घेऊया. तेल लावायला लागेल. हे अशी प्लेट आणून शशाला नाही का, दोन आणायचे ते त्यांना. हां प्लेट हां चटणी चटणीला ती ना स्लाइसमधली इडली, रवा इडली तयार आहे. अगदी पौष्टिक. यात गाजर आहे, कांदा, टमॅटो जेवढं उपलब्ध होतं तेवढे व्हेजिटेबल मी टाकले ह्यातमध्ये. तर अगदी पौष्टिक अशी इडली तयार आहे. तर मैत्रिणींना, आणि ही हिरवी चटणी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बनवलेली. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही इडली कशी वाटली. बाय. जय स्वामी समर्थ. खुश राहा, आनंदी राहा.